ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिलीचा गणित विषय पाहणार आहोत। यामध्ये 11 ते 20 ची ओळख व लेखन हा घटक पाहणार आहोत। 11 ते 20 ची ओळख, 11 ते 20 चे वाचन व लेखन। आता आपण इथे काय दिसतंय तुम्हाला? हां, बरोबर, इथे ठोकळे दिसत आहेत, पण हे ठोकळे एक एक सुटे आहे। किती आहे हे? एक एक सुटे, म्हणजे 10 एकक झाले। हे किती झाले? हे 10 एकक। आता बघूया तर मग आता 10 एकक म्हणजे काय? तर 10 एककांचा आता आपण हा एक दशक तयार करणार आहोत। काय झाला आहे आता? हा एक दशक। मग हा एक दशक आणि सुटे ठोकळा दिसतोय तिथे, म्हणजे तो सुटे ठोकळा जो आहे तो एक एकक। काय झाला तो? एक एकक, म्हणजे 10 सुटे एककांचा एक दशक आणि एक ठोकळा आहे म्हणून एक एकक। आता एक दशक एक एकक 11। काय झालंय? एक दशक एक एकक 11। आता पुढे बघा, आता हा एक दशक आहे आणि किती ठोकळे दिसत आहेत तुम्हाला? 2। मग आता एक दशक किती झाले? हा 2 एकक। किती झाले? 2 एकक। एक दशक 2 एकक 12। कसे वाचन करणार? एक दशक 2 एकक 12। बघा तिथे दिसतंय बाळांनो तुम्हाला? हां, एक दशक 2 एकक 12। आता पुढे बघा, किती ठोकळे दिसत आहेत तुम्हाला? हां, एक दशक दिसतोय तुम्हाला। अधिक ठोकळे किती सुटे दिसत आहेत तुम्हाला? 3। मग एक दशकाला आणि एकक किती आले मग तिच्यामध्ये? 3। किती आले? 3। एक दशक 3 एकक किती होणार? 13। एक दशक 3 एकक 13। आता बघा दिसतंय तुम्हाला? हां, आता हा एक दशक आणि पुढे किती आला हा? सांगा बरं। 4 ठोकळे आहेत, म्हणजे सुटे एकक आहे की नाही? मग एक दशक किती येणार? एक दशक एकक किती येतील? हां, बरोबर, 4 एकक। मग एक दशक 4 एकक 14। किती आलं आहे? एक दशक 4 एकक 14। समजतंय बाळांनो? हां, पुढे आता बघा, एक दशक सुटे किती आले आता? हां, मोजा। 5, बरोबर। किती आले? 5। मग एक दशक 5 एकक किती झाले मग? सांगा बरं। हां, एक दशक 5 एकक 15। किती झाले? एक दशक 5 एकक 15। अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे हे। आता पुढे एक दशक, पुढे किती ठोकळे आहे? दिसतंय तुम्हाला? 6। एक दशक 6 एकक। किती दशक आहे? एक दशक आहे आणि एकक किती आहे तिथे? 6 आहे, कारण 6 ठोकळे सुटे दिसत आहे की नाही? मग एक दशक 6 एकक 16। किती आहे? एक दशक 6 एकक 16। अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे। आता पुढे बघा, आता बघा, एक दशक 7 एकक। 7 ठोकळे की नाही, म्हणजे सुटे येते म्हणून त्याचे 7 एकक। हा दशक आहे। एक दशक 7 एकक। काय म्हणतात त्याला? एक दशक 7 एकक। किती आले मग? 17। एक दशक 7 एकक 17। अशा पद्धतीने आपण वाचन करणार आहोत। आता पुढे बघा, एक दशक 8 एकक। एक दशक 8 एकक, कारण 8 ठोकळे आहेत म्हणून ते सुटे आहे ना, म्हणून एक दशक किती येत आहे? सांगा बरं। 8 एकक किती येत आहे? 8 एकक 18। एक दशक 8 एकक 18। अशा पद्धतीने आपण वाचन करतोय की नाही? पुढे बघा, आता एक दशक काय दिसतोय तुम्हाला? एक दशक
आता किती येतोय हा? किती ठोकळ्या मोजा बरं? 9. बरोबर, 9 एकक होतील. किती होतील मग? 9 एकक. 1 दशक 9 एकक. आता याचं वाचन कसं करणार? 1 दशक 9 एकक 19. 1 दशक 9 एकक 19. बघा आता पुढे. आता दोघं बाजूने 1 दशक पूर्ण झाला आहे 10 ठोकळ्यांचा. आता हा सुद्धा पुढे 10 ठोकळ्यांचा काय झालेला आहे? 1 दशक पूर्ण झाला आहे. मग 1 दशक आणि हा 1 दशक. आता 1 दशक असेल तर 10 एकक असतात, बरोबर आहे की नाही? मग हे 10 एकक आणि हे 10 एकक म्हणजे किती झाले मग? 2 दशक. किती झाले मग? 2 दशक. आणि एककाच्या घरात काय येणार? 0. बरोबर आहे. मग 2 दशक 0 एकक 20. 2 दशक 0 एकक 20. या पद्धतीने आपण वाचन करायचे आहे.